बातमी आहे, महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय। कारण महानगरपालिका निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत, तशी चाचपणी देखील सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या बैठकीतही स्वबळावर निवडणुका लढवण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती मिळते। एकीकडे भाजप स्वबळाचा नारा देताना दिसतंय, तर दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र महानगरपालिका निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। मी जाणीवपूर्वक सांगेल, भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे। पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू। शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे। शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला, त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील। पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत। तर आपण पाहतोय शिंदे सेनेचाही स्वबळावर लढण्याचा इशारा, या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेना ही स्वबळावर लढेल असं शिरसाट यांनी म्हटलंय। मंत्री संजय शिरसाटांनी भाजपला इशारा दिलाय। एकीकडे आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे भाजपसोबत महानगरपालिका निवडणूक लढण्यास तयार आहेत, त्याच्यावर ठाम आहेत। मात्र दुसरीकडे शिरसाट यांनी मात्र स्वबळाचा नारा दिलाय। भाजपला स्वबळावर लढायचं असेल तर लढावं असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय। त्यांची काय भूमिका घेतली ती आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही। आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात। जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे, तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे। शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे। आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी, शिवसेना पुन्हा एकदा फुटण्याची शक्यता आहे। कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेना देखील संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलंय। विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिलाय। महाराष्ट्राला जसं विधानसभेत यश मिळालं तसं यश पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही। कारण आपण काम करणारे लोक आहोत। घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील लोक केल्याशिवाय राहणार नाही। एक बार जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता, असं माझं काम आहे। साधा कार्यकर्ता आहे मी, पण मला हलक्यात घेऊ नका। साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा आहे। मला हलक्यात घेऊ नका। ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहित आहे आपल्याला। तर दुसरीकडे ठाकरेंच्या हातातून कोकण निसटणार का अशा चर्चा देखील सुरू झाल्यात। कारण राजन साळवींनंतर ठाकरेंचा कोकणातला उरला सुरला आमदारही जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। भास्कर जाधव पक्षामध्ये नाराज असल्याची माहिती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भास्कर जाधव पक्षात आल्यास त्यांचं स्वागतच आहे असं सूचक विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं। तर कोकणातल्या कोणत्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आपण पाहूयात। तर आपण पाहतोय नारायण राणे सध्या भाजपमध्ये आहेत, उदय सामंत सध्या शिंदे सेनेमध्ये आहेत। तर दीपक केसरकर यांनी देखील ठाकरेंची साथ सोडलेली आहे आणि आपण पाहिलं नुकतंच राजन साळवी यांनी देखील ठाकरेंना राम राम केला। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कारण ठाकरेंच्या हातातून कोकण निसटणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर मला भाषण करायची ज्या वेळेला संधी मिळाली, मग त्यावेळेला असणारी शिबिरं, त्या शिबिरांमध्ये मला भाषण करायला हमखास संधी मिळायची। महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे। महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही। पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही। पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे। भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत।
त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते महाराष्ट्र फिरू शकतात. त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणानं सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना. परंतु ते सिनियर आहेत आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील. आणि आता ठाकरे सेनेनंतर बातमी आहे महायुती संदर्भातली. महायुतीमध्ये आणखी एक वाद रंगताना पाहायला मिळतोय, तो सिल्लोडमध्ये. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी थेट शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल केलाय. सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचं दानवे यांनी म्हटलंय. तर अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्या त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेल्याचाही हल्लाबोल दानवे यांनी केला. सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना. सिल्लोडचे जे चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव, ना महात्मा गांधीचं नाव, ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव, ना पंडित नेहरूचं नाव. नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना. मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं आणि गायचं कोणाचं? म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तानसारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे. आता हायकोर्टानं काल स्थगित दिली. मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं. वळतोय पुढे. सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला. देवही त्यांना क्षमा करणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलंय. तसंच धस आणि वाल्मिक कराड एकच असल्याचं त्यांनी म्हटलंय. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल. आणि जर धस याने हे कृत्य केलं असेल. दरम्यान सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसलाय. पण सुरेश धस कोणतीही तडजोड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मलाही खरं तर या वर्तमानपत्र आणि चॅनल्स बातम्या ऐकून आणि वाचून आश्चर्यही वाटलं. नक्की महाराष्ट्रात काय चाललं आहे हे कळत नाही आहे. मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे. आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत. माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार आहे. त्या कुटुंबांना बोलून मी प्रशासनाला भेटायला बीडला जाणार आहे. आणि आता वळूयात बीड प्रकरणाकडे. सरपंच देशमुखांच्या भावाने सरकारला इशारा दिलाय. मी आणि माझं कुटुंब न्यायाच्या भूमिकेत आहोत, तर न्याय न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला. सगळ्यांना त्रास होण्यापेक्षा न्यायाच्या भूमिकेत मी आणि माझे कुटुंबीय जो निर्णय घेतो तो एकदम टोकाचा असेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल असं मी आज सांगतो. कारवाईची पण अपेक्षा आहे आणि ज्या लोकांचे हे समर्थक आहेत, जे गुन्हेगाराचं समर्थन करत आहेत, ते लोक कुणाचे आहेत हे सर्वांना माहिती आहे. कुठल्या कारणानं कशामुळं ह्याच्यातले 4 लोक आहेत हे प्रत्येक आरोपीशी कॉन्टॅक्टमध्ये होते. हे तपासातून सिद्ध झालेलं आहे. ते समोर देखील येईल काही दिवसात. आणि मी पण काही गोष्टीचा, समाज पण काही गोष्टीचा साक्षीदार आहे. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. राज्यात धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय. हे सरकार लव्ह जिहादच्या नावाने राज्यातील वातावरण खराब करतंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या कायद्याचं समर्थन केलंय. लव जिहादला तर आमचा विरोधच आहे. लव जिहादाच्या संदर्भात लव जिहाद असेल त्याबद्दल कारवाई कडक झालीच पाहिजे. प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव जिहादच्या प्रश्नावर सरकारने कारवाई केली पाहिजे. पूरे देश में जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं, यहाँ ये कन्वर्जन, लव जिहाद,
ऐसी बातें उछाल कर माहौल खराब करने का ये काम ये लोग करते हैं। ये कौन तय करेगा लव जिहाद है या नहीं, या हो रहा है या नहीं हो रहा है? ये दो चार लोग जो जाकर जो भाषण माफिया है सरकार के, मैं उनको भाषण माफिया कहता हूँ, ये भाषण माफिया तय करेंगे लव जिहाद है, ये है, ये वो है। ये लोगों ने देश का माहौल पूरा बिगाड़ दिया है। आणि आता शनिदेवाच्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तेलाचा अभिषेक करून शनिदेवाला प्रसन्न करायचं आहे तर मग फक्त आणि फक्त ब्रँडेड तेलच घेऊन जा, कारण तुम्ही जर सुट्ट तेल घेऊन गेलात तर तुम्हाला शनिदेवावर अभिषेक करता येणार नाहीये। शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायचा तर 1 मार्च पासून फक्त ब्रँडेड कंपनीचं शुद्ध रिफायनरी खाद्य तेलच वापरणं बंधनकारक करण्यात आलंय। शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे। मात्र तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होते, त्यामुळेच भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही असं जाहीर करण्यात आलंय। ग्रामपंचायत त्याचप्रमाणे देवस्थान विश्वस्त मंडळ यांनी आपल्या शनिदेवाची जी स्वयंभू शिळा आहे या शिळेचं संवर्धन संगोपन हे अजून किती काही वर्ष इथून पुढे जपण्याकरता या संबंधामध्ये एकत्र येऊन निर्णय घेतलेला आहे। परिसरामध्ये भाविकांना व्यावसायिकांकडून जे ते पूजाविधीमध्ये तेल दिलं जातं ते तेल खाद्यतेल असावं की जेणेकरून मूर्तीस हानी होणार नाही। जो तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल। तर 1 तारखेपासून जो निर्णय झालेला आहे की खराब तेल वापरायचं नाही, तर हे त्या अर्थाने एक चांगलाच निर्णय आहे, कारण शनी मूर्तीची जी काही त्यामध्ये रासायनिक त्यामुळे ही जी झीज होत होती किंवा त्या रसायनामुळे जी काही मूर्तीची हे होत होती खराब होत होती, तर ते आता होणार नाही। तर शनी शिंगणापुरातून थेट जाऊयात तुळजापूरला। तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्याला चक्क जॅक लावण्यात आलाय। तुम्ही कारला जॅक लावल्याचं बघितलं असेल, मात्र आता तुळजा भवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यालाच आधार देण्यासाठी जॅक लावण्याची वेळ आली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ हा साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात चित्रित झालाय। तुळजा भवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातल्या शिळांना तडे गेलेत, त्यामुळे आता त्यांना जॅकचा आधार द्यावा लागतोय। तर तडे गेलेल्या शिळांना काचाही चिकटवण्यात आलेल्या आहेत, आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। मात्र यामुळे सुरक्षा राम भरोसे असल्यानं भाविकांनी संताप व्यक्त केला। नवरात्राच्या अगोदर देवी जेव्हा निद्रावस्थेत जाते त्यावेळेस गाभाऱ्यातील मार्बल काढल्यानंतर गाभाऱ्यातील चारी बाजूच्या शिळांना चिरा गेलेलं निदर्शनात आलं। ते चिरा पाहून आम्हाला अक्षरशः आमचं मन हेलावलं। त्या अनुषंगाने आम्ही लगेच 8 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की तत्काळ ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करा। आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी आहे, सर्वसामान्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे। उन्हाचे चटके सर्वसामान्यांना बसतायत, कारण राज्यातला तापमानाचा पारा हा 36 अंशांवर जाऊन पोहोचलाय। गेले काही दिवस राज्यात तापमान सातत्यानं 35शी पार आहे, तर पहाटे काहीसा गारवा आणि दुपारी कडक ऊन असं हे विषम हवामान राज्यामध्ये जाणवतंय। सोलापूरमध्ये राज्यातलं सर्वाधिक म्हणजे 36.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे निफाडमध्ये पारा 9.5 अंशांवर घसरला होता। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमान 35वर पोहोचलंय। राज्यात येत्या 4 दिवसात आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान हे 37 अंश सेल्सिअस पर्यंत आणि किमान तापमान हे 20 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आणि आता एक राजकीय बातमी आहे। शिंदे आणि फडणवीसांमध्ये सुप्त संघर्ष रंगल्याची चर्चा आहे। मात्र फडणवीसांनी शिंदेंची कशी कोंडी केली आहे आणि शिंदेंनी फडणवीसांना कसा शह दिलाय यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। शिंदेंची फडणवीसांवर कुरघोडी, सीएमच्या वॉर रूमला कोऑर्डिनेशन रूमनं उत्तर,
नाशिकच्या कुंभावरूनही कोल्ड वॉर. पीएचं काम करता करता दलालीची सवय लागली. त्यामुळे अशा दलालांना कुठेतरी बाजूला केलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की या संदर्भात आम्ही त्यांचं सगळी पडताळणी करू आणि त्यानंतरच त्याला जी काही मान्यता आहे ती मान्यता देऊ. ऐकलं? याच कारणामुळे शिंदे गटातल्या मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्यात की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आणि यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये सुप्त संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या वॉर रूमच्या धर्तीवर एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन रूम स्थापन करत समांतर सत्ता केंद्र उभं करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र महायुतीत सगळं काही अलबेल असल्याचा दावा सामंत आणि फडणवीसांनी केलाय. शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे. पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो. ती जागा त्यांच्याच करता होती. त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे. त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे. प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका. सगळं चांगलं चाललं आहे, नीट आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्ड वॉरचा दावा फेटाळला असला तरी शिंदे फडणवीसांकडून एकमेकांवर कुरघोडी केल्याचं दिसून येत आहे. 2027 मध्ये होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीकडे मंत्री दादा भुसेंनी पाठ फिरवली, तर शिंदेंच्या बैठकीला महाजनांनी दांडी मारली. हे शहकाटशहाचं राजकारण आताच सुरू झालं नाही तर सत्ता स्थापनेपासूनच हा संघर्ष रंगलाय. मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करण्यात आली आहे. फडणवीसांच्या 100 दिवसांच्या आढावा बैठकीला शिंदेंची दांडी, मात्र मलंगडावरच्या कार्यक्रमाला हजेरी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची स्थापना. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीला शिंदेंची दांडी. फडणवीसांकडून भाडेतत्वावरील बस घेण्याची निविदा रद्द करून शिंदेंना धक्का. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नेमणूक करत शिंदेंना शह. रायगड आणि पालकमंत्री पदावरून सुप्त वाद. मुख्यमंत्री पद, मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदापर्यंत फडणवीसांनी शिंदेंना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. तर शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यावरही फडणवीस वचक निर्माण करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे सरकारमध्ये सुप्त संघर्षानं जोर धरलाय. मात्र फडणवीसांनी अमित शहांशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणात अमित शहा मध्यस्थी करून हा सुप्त संघर्ष मिटवणार की हा संघर्ष आणखी टोकाला जाणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.